नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 17 चैत्र शके 1948 अर्थात 7 एप्रिल 2026. मंडळी, आज आहे जागतिक आरोग्य दिन. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. माणसांच्या आरोग्याचा मूलभूत हक्क या निमित्तानं अधोरेखित होतो. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला कोणताही भेदभाव न करता सर्वोच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, हे या दिनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. जागतिक आरोग्य दिन हा कृषी क्षेत्राच्या आरोग्याशी सुद्धा निगडीत आहे. कारण आरोग्य हे शेतातच तयार होतं. आपण जर नैसर्गिक शेती केली तर सर्वांना केमिकल विरहित धान्य मिळेल, ज्यामध्ये गुणवत्ता असेल. त्यामुळं आरोग्य बळकट व्हायला मदतच होईल. थोडक्यात काय मंडळी, तर विषमुक्त, नैसर्गिक आणि शाश्वत शेतीतून तयार होणारं अन्न हे समाजाच्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच शेतकरी हेच खरे आरोग्य निर्माते आहेत. मंडळी, कार्यक्रमात आता ऐकूया भाजीपाला आणि कडधान्य लागवडीची शेती करणारे यशस्वी शेतकरी संदेश लिंगायत यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत. श्रोते हो, आज आपण बघतो की आपली जी आजची तरुण पिढी आहे ती शेतीकडे पाठ फिरवून गाव सोडून नोकरी करण्यासाठी शहराकडे जात आहे. अर्थात याला काही मंडळी अपवाद आहेत. जिद्द, चिकाटी आणि व्यावसायिक ज्ञान जर तुमच्याजवळ असेल तर गावात राहूनही आपण आपली प्रगती करू शकतो. हेच दाखवून दिलं आहे संगमेश्वर तालुक्यातील कोसुम येथील संदेश लिंगायत यांनी. आपल्या घराजवळी जागेत भाजीपाला आणि कडधान्य लागवड करून त्यांनी त्यातून भरघोस उत्पादन घेतलेलं आहे. चला, आज आपण त्यांच्याशी याविषयीच बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांचे शेतीतले अनुभव जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमच्या वडिलांचा व्यवसाय हा अगदी वेगळा आहे. असं असताना त्या व्यवसायात साधारणपणे लोक जातात जो पारंपरिक व्यवसाय असतो. बरोबर. ते न करता तुम्ही शेतीकडे कसे काय वळलात? ती शेतीच्या संदर्भात भातशेती करतो उन्हाळ्यातली. हां. भातशेती करता करता त्याच्यामध्ये कडधान्य आणि पालेभाज्या आणि वेलवर्गीय भाज्या अशा करताना असं लक्षात आलं की ह्या आपल्या तालुक्यामध्ये बाहेरून बऱ्याच प्रमाणात ज्या भाज्या येतात हो, त्या भाज्या बाहेरून येत आहेत. बरोबर. मग जर त्या आपणच तयार केल्या, आपल्या शेतात तयार केल्या तर त्याला हमखास चांगला दर मिळेल, चांगलं क्वालिटी मिळेल त्याची. बरोबर. आणि त्याच्यापासून आपल्या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळण्याचं एक माध्यम होईल. बरोबर. म्हणून भाजीपाला व्यवसाय करण्याचा मी ठरवला. बरोबर. हे नोकरी याआधी कुठेही केली नाहीत का? नोकरी केली मी, खाजगी केली नोकरी होती. केली होती. तर त्यानंतर लक्षात आलं की आपण किती दिवस असं बाहेर नोकरी करणार, बरोबर. प्रायव्हेट नोकरी. मग तर आपण स्वतः काहीतरी आपल्या शेतामध्ये काहीतरी करूया आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळेल असं काहीतरी केलं तर मला ते चांगलं वाटलं होतं. बरोबर. नोकरी करण्यापेक्षा कधीही स्वतःचा व्यवसाय असावा असं प्रत्येकालाच वाटतं. अगदी बरं. आता जेव्हा तुम्ही शेती करण्याकडे वळलात तेव्हा त्यासाठी काही प्रशिक्षण तुम्ही घेतलंत का? ही शेती करताना मी पहिला 1998 पासून 2006 पर्यंत त्या संस्थेमध्ये महिला बचत गट, महिला मंडळ आणि त्याचबरोबर शेतीचा एक विभाग होता. त्या शेती विभागामध्ये बोंद्रे सर म्हणून होते, त्यांच्याकडून काही आम्ही प्रशिक्षण घेतलं होतं. आणि आम्ही प्रशिक्षण घेताना मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. माझ्याकडे गावामधल्या लोकांना त्याची माहिती द्यायची असायची. मग ती आम्ही बोंद्रे सरांच्याकडून माहिती घेतल्यानंतर ती लोकांमध्ये पोचवायची असायची. लोकांना ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं असायचं शेतीमधलं. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीत कसं असं भात शेती लागवड करताना नवीन बियाणे वापरायची, फळझाड वेलवर्गीय भाज्या, फळभाज्या करताना त्यांच्यामध्ये अंतर किती ठेवलं पाहिजे, पालेभाज्या करताना त्याचं वाफे किती बाय किती अंतराचे असायला पाहिजेत, गादी वाफा असायला कधी करायचा, सपाट वाफा कधी करायचा, या संदर्भाचं प्रशिक्षण आम्ही बोंद्रेंच्याकडनं घ्यायचो. आणि गावामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्या संदर्भात माहिती द्यायची आणि त्यांच्याकडून तसं प्रात्यक्षिक करून घेत होतो. अशामुळे त्यातलं ज्ञान
अवगत होतं. बरोबर. आणि त्यामुळे मला ते माझ्या घरी मी थोड्या प्रमाणात जेव्हा आम्ही लोकांना शेती संदर्भात ती माहिती देत असो, तेव्हा आम्ही आमच्या घरी सुद्धा आमच्या शेतामध्ये सुद्धा अशा प्रकारची भाजीपाला आणि थोड्या प्रमाणात आम्ही आमच्या प्रात्यक्षिक म्हणून आमच्या घरी करत असतो, हा, करत म्हणजे होतो तेव्हा. कुठेतरी इथून हा. तुमच्या शेती व्यवसायाला सुरुवात झाली असं हो, आपण म्हणू नक्कीच शकतो. असं आहे. पण तुमच्याकडे जेव्हा शेती करायची ठरवली तेव्हा पुरेशी जमीन होती का? आमच्याकडे तशी जमीन कमी आहे आणि आमची स्वतःची जमीन आहे ती थोडी कसाला कमी आहे. आणि त्याच्याबरोबर माझ्या समोर घराला लगतच अशी कोसुमचे आमचे प्रकाश जाधव आणि बंधू त्यांची एक शेतजमीन आहे. आणि ती शेतजमीन तशी भातशेतीला आणि भाजीपाल्याला पूरक अशी चांगली आहे. हां. आणि त्यामुळे तिथलीच जमीन आम्ही ती त्यांच्याकडून आम्ही घेतली, भाडेतत्वावर घेतलेली. हां. आणि त्यामध्ये आम्ही शेती करतो बरोबर. असं. म्हणजे इथून सगळी सुरुवात झाली तुमची. हां. आणि भाजीपाला लागवड करताना तुम्ही कोणती पिकं घ्यायची असं ठरवलं? भाजीपाला लागवड करताना आम्ही कसं पारंपरिक पद्धतीने थोडंसं कुळीद आणि पावटा ह्याच प्रकारे घेत होतो. त्याच्यानंतर आम्ही मार्केटमध्ये ज्याला कुठल्या पिकाला दर आहे बरोबर. त्याचा विचार करता वांगी लागवड सुरुवात केली. त्यानंतर भेंडी लागवड. आपल्याकडे जे कुठलं पीक तयार होतं, जे चांगलं पीक कुठलं होतं, हां. कमी मेहनतीत जास्त चांगलं कुठलं होतं, बरोबर. आणि किंवा ज्या कुठल्या पिकाला असं आहे की जो रोगप्रतिकारक शक्ती ज्याच्यामध्ये आहे अशी पिकं आहेत ती आम्ही प्राधान्याने घेतली. त्यामध्ये वांगी होती, जी गावठी वांगी होती ती वांग्याचा प्रकार, आणि भेंडी, गवार. हां. म्हणजे बाजारात ज्या पिकांना मागणी आहे त्याचा अभ्यास करून तुम्ही तशी भाजीपाल्याची पिकं घेतली. आणि कडधान्य पिकांमध्ये कुठली घेतली? मूग, उडीद, चवळी, हां. पावटा आणि कुळीद हां. असं हे होतात आपल्याकडे चांगले असे. हो हो. त्यामुळे ती घेतो आम्ही. बरोबर. आता ही पिकं जेव्हा घ्यायची ठरवली तेव्हा म्हणजे लागवड करण्यापासूनची जी काही प्रक्रिया असते ती कशा पद्धतीने केली? लागवड करताना आम्ही प्रामुख्याने शेणखत वापरलं पहिलं. हां. शेणखतामध्ये आम्ही प्रामुख्याने गांडूळ खत, शेणखतापासून तयार केलं गांडूळ खत. आमच्या घरी आम्ही स्वतः गांडूळ खत तयार करतो आणि गांडूळ खतापासून लागवड केली तर त्या लागवडीतलं रुजवा जो असतो तो चांगला येतो. त्यानंतर त्याच्यापासून ते बुरशीचा जो रोग असतो झाडांना, तो बुरशीचा रोग येतच नाही किंवा कमी येतो असं आहे. त्यामुळे ते आम्ही शेतीतलं सुरुवात अशी केलेली. त्यानंतर मी प्रात्यक्षिक करत असल्यामुळे मला त्या प्रत्येक झाडातलं अंतर, रांगेतलं अंतर, रोपातलं अंतर हे मापून घेतलेलं असतं आणि त्या पद्धतीने करतोय. हां. म्हणजे तिथे जे लोकांना प्रात्यक्षिक देत होतात तेव्हा तुम्हीही त्याच्या बरोबरीने शिकत होता आणि करत होतात. आता आपण बघतो की पिकं घेताना बऱ्याचदा खूप साऱ्या अडचणी येतात. तर तुम्हाला अशा कुठल्या अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसा मार्ग काढलात? तसं काय, आमच्याकडे स्वतःची विहीर आहे, पंप आहे आणि घरालगतच आहे. त्यामुळे तशी मोठी अडचण नाही आली. फक्त अडचण आली ती अशी की माकडं आणि गव्हारेडे यांचा त्रास खूप होत होतो. हां. मग त्याच्यावर कसा मार्ग काढलात? त्याच्यावरती आम्ही माकडांसाठी काय राखणच करावी लागते दिवसा. त्यामुळे या बेसकीच्या साह्याने माकडं पळवणे, फटाके वाजवून माकडं पळवणे असे प्रकार करून माकडं पळवली जातात बऱ्यापैकी. आणि दुसरा मुद्दा म्हणजे गव्हारेडे आहेत. गव्हारेडा विशेष करून रात्रीच येतो. रात्री कधी येईल तो सांगता येत नाही. अशा अवस्थेत रात्री आम्ही काय केलं, शेवटी शेडनेटचं कंपाऊंड केलं. तरी पण ते शेडनेटमधनं आत यायला लागले. मग शेवटी आम्ही शेतात मचान बांधली. मचान बांधल्यानंतर त्या मचानवरती रात्री झोपायचं. मध्ये मध्ये मोबाईलला अलाराम लावून ठेवायचा. गजर म्हणजे आपल्याला झोप लागली तर मग काय समजणार, कधी आम्हीच एकट्याने ते राखण करायचे म्हटल्यानंतर मध्ये जागं व्हायला लागायचं. बरोबर आहे. त्यामुळे तो मध्ये जागं व्हायचं, बघायचं कुठेतरी बॅटरी मारून. नंतर फटाके असतील तर फटाका लावायचा आहे, नाहीतर पेपेटी असतात ते वाजवायची, डबा वाजवायचा. मग जवळपास कुठं असले तर त्यांना कळते की ते कोणते जागे आहेत, मग ते जातात. बरोबर आहे. पण असं कधी झालंय का की या सगळ्या प्रकारामुळे कधी तुमचं नुकसान देखील झालंय का? जेव्हा सुरुवातीला
पहिल्या वर्षी नाही, दुसऱ्या वर्षी जेव्हा गवारेडा हा हल्लीच आता या 7-8 वर्षातच गवारेडे आपल्याकडे येऊ लागलेत. त्याच्या आधी आमच्याकडे गवारेडा नव्हता बघायला पण. तर तेव्हा सुरुवातीला याचा काही अंदाज नव्हता की गवारेडे येतील आणि खातील असं. त्यावेळेला एकाच वेळेला सकाळी 3:30च्या दरम्याने आम्हाला जरा आवाज आला का ते शेतात काहीतरी गडबडल्यासारखा. म्हणून मग बघायला गेलो तर जवळजवळ 17-18 गवेरेडे होते. बापरे. आणि त्याने सगळा पावटा, तेव्हा फार बाकी काही माझ्या पीक नव्हतं, पावटाच होता, पण पावटा पूर्ण खाऊन टाकला. अरे बाप, असं आहे. त्यामुळे त्यानंतर मग आम्ही शेडनेट बांधणं, शेडनेट बांधून पण येत आहेत असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा मग मचान करायला लागलो. बरोबर. म्हणजे हा अनुभव आल्यावर त्यातून कसं बाहेर पडायचे याचे मार्ग तुम्ही शोधायला लागले. यामध्ये असं आहे, मला असं वाटतं की जर आपण आता एकट्याने करतोय, हे जर आम्ही बाजूच्या 4 लोकांनी एकत्र येऊन केलं, आपल्याला जी राखण करण्याची रात्रीचा जो वेळ एकट्यासाठी द्यावा लागतो तोच वेळ आपण चौघात डिवाइड केला तर तो कमी येईल आणि सगळ्यांना ते फायद्यात होईल असं. आणि सगळ्या दृष्टीने मार्केट विक्रीच्या दृष्टीने हा सगळ्यात चांगला फायदा होईल असं. बरोबर. म्हणजे समूह शेती करावी असं तुमचं मत आहे. अगदी बरोबर. आता तुम्ही मार्केटचं म्हणालात, तर तुम्ही ही जी सगळी उत्पादनं घेता, कडधान्य आहे, भाजीपाला आहे, तर त्याची विक्री तुम्ही कुठे करता? कडधान्य शक्यतो आम्ही आमच्या घरासाठी पहिली वापरतो, त्यानंतर माझे नातेवाईक असतात त्यांना ते विकतच देतो. माझे ओळखीचे मित्र वगैरे आहेत त्यांना सुद्धा विकत देतो. आम्ही तसा म्हणजे अगदी ती काटोकाट एवढाच रेट आला पाहिजे असं नाही, सरासरी आपण माणुसकीच्या दृष्टीने आपल्याला पण परवडलं पाहिजे आणि त्यांना पण असं हे नको व्हायला, अशा पद्धतीने आम्ही विक्री करतो कडधान्यांची. पण फळभाज्या वगैरे जे वांगी आहेत, भेंडी आहे किंवा तर त्या मी विशेष करून वांगी आम्ही संगमेश्वरलाच देतो, घाऊकला देतो. घाऊकला दिलं तर त्यांच्याकडे आम्हाला 50 रुपयाने दर आतापर्यंत मिळतोय या वर्षाचा. मग त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? या दराला, या दराला 50 रुपयाच्या दराला नक्की समाधानी आहोत. कारण आता बाहेर तसं विचार करता कुठलंही आपण काय पिकवलं तर त्याचे दर, बाहेरून येणारा माल हा इथं विकला जातो 50 रुपयाने, तो येतो तिथून 25 रुपयाने किंवा 20 रुपयाने येतो. तर ह्याचा विचार करता तो आम्हाला चांगला मिळतोय असं वाटतंय. म्हणजे तुमच्या मालाची विक्री ही स्थानिक बाजारपेठेत खूप चांगल्या पद्धतीने होते. आता शेती करताना मनुष्यबळ खूप लागतं. हो, तर याचं तुम्ही कसं करता? मनुष्यबळ आमच्याकडे कमीच आहे आणि पूर्वी मजूर मिळायचे, त्या मजूर आता फार कमी झालेत. अगदी मजुरी करायला पण माणसं कोण तयार नसतात. अशा अवस्थेत आम्ही काय केलं, शेवटी भात लावणीसाठी ज्या यंत्राचा वापर केला. माझ्याकडे पॉवर टिलर आहे, पॉवर टिलरने केलं. पुन्हा नवीन बियाणे वापरल्यामुळे थोडी लागवडीला जी माणसं लागतात, हायब्रिड बियाणे भात शेतीची, त्याच्यामुळे ती लागवड कमी प्रमाणात, त्याला माणसं कमी लागायला लागली. आणि नंतर आम्ही ती भात कापणीनंतर ती झोडण्यासाठी मळणी यंत्र तयार केलंय. त्याचबरोबर गवत असतं, ते गवत कापणीसाठी सुद्धा मशीन वापरलंय. म्हणजे यंत्रांचा वापर तुम्ही तुमच्या शेतीमध्ये बऱ्या प्रमाणात करताय. आणि त्याचा तुम्हाला फायदा होतोय का? हो, नक्कीच. बर. आता कीटकनाशकांची फवारणी हा एक आत्ताचा मोठा विषय आहे. आता लोक सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत आहेत, तर तुम्ही हे कसं करता? कीटकनाशक हे फवारणी करावीच लागते काही वेळेला, बऱ्याच वेळेला. आम्ही शक्यतो नीमचे जे काय अर्क असतो ते वापरतो. आणि कीटकनाशक हे अगदी कीड पडलीच आणि ती कंट्रोल होत नसेल आपल्या गोमूत्राने किंवा ऑर्गॅनिक कीटकनाशकाने, तर मग ते केमिकल वापरावंच लागतं. पण जास्तीत जास्त भरा सेंद्रियवरती आहे. आधी कीड आमच्याकडे फार कमीच पडते. आमच्या जमिनीत मी हे शेणखत वापरत नाही, गांडूळ खतच वापरतो. त्यामुळे आणि बाजूबाजूचा परिसर जो आहे तो एकदम स्वच्छ असतो. त्यामुळे हवामानातून जेव्हा वातावरणात जेव्हा बदल होतो तेव्हा मात्र ती शेंड्याला पकडते. विशेष करून फळांना जी त्रास देणारी कीड आहे ती फळमाशीपासून होते. आणि फळमाशीला कुठल्याही कुठल्या फवारणीचा काही गरज नसते, त्याला ट्रॅप लावला की ती फळमाशी त्या ट्रॅपमध्ये पकडली जाते आणि फळांचं संरक्षण होतं. बरोबर आहे. आता फळभाज्या किंवा पालेभाज्या या नाशिवंत आहेत. मग एकदम जेव्हा तुम्ही काढता
हो. आणि त्याची बाजारात विक्रीला पाठवता. सगळाचा सगळा माल काही एकदम आपला विकला जाऊ नाही शकत जात, नाही. नाही जात. मग त्याची जी साठवणूक आहे ती कशी करता? नाही, आम्ही कसं करतो माहिती आहे, मार्केटला साधारण आठवड्यातनं 2 वेळा पालेभाजी असली तर 3 वेळा अशी पालेभाजी जेवढी पेरणी करतानाच आम्ही त्या पद्धतीने करतो. हां. आता एवढी 4 वाफे पेरले, नंतर 4 वाफे पेरले, तर मग ती हां. ताजीच साठवणूक ठेवणं, पालेभाज्या हा साठवणुकीचा आम्हाला काही प्रश्नच येत नाही. आम्ही बरोबर. डायरेक्ट तेवढीच काढायची, तेवढीच विकायची. हा, म्हणजे तेवढीच जेवढी काढायची, काढाल तेवढीच विकायची हां, अशा पद्धतीने तुम्ही होतं. करता. त्यामुळे ती खराब होण्याचाही प्रश्न नाही, येत अगदी नाही. ताजी भाजी बाजारात मिळते. असं. बरोबर आहे. आता यंत्रांचा वापर तुम्ही मगाशी म्हणालात करताय, त्याचे फायदे शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे मनुष्यबळाला पर्याय म्हणून तुम्ही हे शेतकऱ्यांना केलंय. यंत्राचा वापर केल्यामुळे काय होतं की बैल वापरले जातात. हां. ते बैलांची मेहनत वर्षभर त्यांना सांभाळायचं आणि त्याच्यापासून एक ठराविक पिरियडमध्ये त्यांचं काम हो. केलं, वापर केला जातो फक्त बरोबर. शेतीसाठी. हो. मग ते एक फायद्यात होतं की एवढ्या त्याच्यासाठी त्यांना लागणार जो त्यांचा खर्च असतो जे खर्च त्याच्यावरती आहे तो वाचतो. वाचतो. बरोबर. आणि यंत्राला काय फक्त वर्षातून एकदा मेंटेनन्स केला की ते यंत्र बरोबर चालत असतं. म्हणजे एकूणच शेतीच्या खर्चामध्ये या यंत्रांमुळे बचत होते हो, नक्कीच. असं म्हणायला हरकत हो. नाही. माझ्याबरोबर मला असं लक्षात आलं की मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा असा विचार केला की भात शेती आणि माझ्याकडे गायी आहेत आणि त्याच्यापासून शेणखत मिळतंय. बरोबर. तर ती भाजी मग करणार काय आपण, फक्त पालेभाजी आणि ह्याच्यावर विकून आपल्याला पूर्ण वेळ जाईल का, याचा विचार करता मी आमच्या जमिनीमध्ये जी दुसरी वर्कर्स जमीन जी होती ती जवळजवळ 2.5 एकर जमीन आहे. त्या जमिनीमध्ये आम्ही स्टेपिंग केलंय आणि त्याच्यामध्ये आम्हाला मसाल्याची पिकं लागवड करण्याचा हेतू आहे, उद्देश आहे. बघ अरे वा, ते किती खूप सक्सेस चांगले. होईल हां. प्रात्यक्षिक थोडं काही करून बघायचंय, चाललंय. आणि मग त्यातनं रिझल्ट कसा मिळतो त्याचा ते आपल्या जमिनीला म्हणजे किती एक सूट एक होतं. स्टेप तुमची आता ह्या व्यवसायात पुढे पुढे चाललेली आहे. म्हणजे आधी भाजीपाला झाला, भात लावून झालं, कडधान्य झाली, आता मसाला पिकं. खरंच खूप चांगला विचार आहे. आम्ही असा विचार केला की काजू, आंबा सध्या वातावरणाच्या ह्याच्यात फार म्हणजे अडचणीत वाटतो. बरोबर. मग म्हटलं मसाले पिकाला दर पण चांगला आहे. हो. आमच्याकडे जी जमीन आहे ती उताराची जमीन आहे आणि त्या उताराच्या जमिनीला मसाले पिकं होऊ शकतात आणि बरोबर. 100% सूर्यप्रकाश त्याच्यावरती आहे असाच आमचा भाग आहे जमिनीचा. हां, त्यामुळे ती तो चांगल्या पद्धतीने होईल असा अंदाज आहे. आता तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे दुभती जनावर आहेत आणि त्यांच्या शेणखतापासून तुम्ही गांडूळ खत देखील तयार करता. हो. तर स्वतःच पुरतच हे खत तुम्ही वापरता की तुम्ही त्याची विक्री सुद्धा करता? नाही, आता सध्या तरी मी स्वतःपुरतंच वापरतोय. अगदीच कोणा आलं तर 10 किलो, 15 किलो, 20 किलो, कोणाला तर हवं तर मग गार्डन कोणतरी बागेत वापरायला हवं असतं तर ते आम्ही विकतो असं. होलसेल पण आता तरी स्वतःपुरतं. पण हा विचार देखील कसा तुमच्या डोक्यात आला की गांडूळ खत आपलं आपणच तयार करावं? गांडूळ खत कसं आहे माहितीये, 99-2000च्या पिरियडमध्ये पंचायत समितीतून गांडूळ असे शेतकऱ्याला जात मोफत होते दिले जायचे ते. 1 किलो आणि त्याने ते गांडूळ खत करा असं असायचं. ते मी केलेलं. परंतु त्यावेळेला त्या गांडूळ खतामध्ये ज्या काडमुंग्या असतात त्याने ते पूर्ण वाट लावली. त्यानंतर मी विचार केला हे गांडूळ खताचं काय आपल्याला म्हणजे जमणार नाही. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की गांडूळ खत हे आम्ही जेव्हा लोकांमध्ये चांगला उत्तम प्रतीचं खत आहे, चांगलं गांडूळ खत हे, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बरेच अनेक घटक ज्याच्यामध्ये या गांडूळ खतात आहेत जे आपल्या झाडाला वाढीसाठी आवश्यक असणारे. बरोबर. तर त्यामुळे आम्ही ते गांडूळ खतच वापरलं. शेणखत वापरल्यानंतर बुरशी येते हे माहिती होतं. त्यामुळे गांडूळ खत त्याच्यापेक्षा शेणखतापेक्षा चांगलं म्हणून आम्ही गांडूळ खत वापरलं. आणि मग ते आपणच तयार करूया, आपल्याकडे सगळ्या गोष्टी. विकत घेण्यापेक्षा ते आपण तयार केलं चांगलं. बरोबर. म्हणजे हा पुढे जाऊन हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणावरचा व्यवसाय होऊ शकतो. नक्कीच. आता आपण बघतो आहोत की बरेचसे शेतकरी शेती करायला फारसे उत्सुक नाही आहेत. तर अशा वेळी आजची जी तरुण पिढी आहे ती तर शेतीकडे वळतच नाहीये. तर अशांना तुम्ही काय सांगाल? काय सध्या कोणताही धंदा केला तर त्याच्यामध्ये किती फायदा होतो असा विचार करता सगळी एवढी तरुणांची संख्या आहे आपल्याकडे की जे रिकामेच आहेत.
बरोबर. चांगले शिक्षण घेतलेले आहेत, काही कमी शिकलेले आहेत, परंतु असे बरेच मुलं आहेत की जे शिक्षण घेऊन सुद्धा बेकार आहेत. अशा अवस्थेत ते फक्त काय करू शकतात, दुसरं काय धंदा केला तर त्यामध्ये ते कोणताही धंदा केला तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं हो. आणि त्याचं केलेल्या धंद्यामध्ये मार्केट होईल नाही होईल काय अशा गोष्टी असतात. तर ते हे आपल्याकडे शेती व्यवसाय का करावा, तर शेती आपल्याला शेतीचा जो भाग आहे, घटक आहे, जो पालेभाज्या असू देत, वेलवर्गीय भाज्या असू देत, फळभाज्या असू देत, ज्या 100% त्याला मार्केट आहे आपल्याकडं. बरोबर. घाटावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रकच्या ट्रक भाजीपाला जो येतो आपल्या कोकणात, तर तो 100% आपणच आपल्या इथं तयार केला तर आजच्या पिढीला त्याचा एवढा फायदा होईल की त्याच्यातून त्यांचं उत्पन्न एवढं मिळेल की ज्याला आपल्याकडे मार्केट आहे आणि बरोबर. ती जर उत्पन्न तयार आपण त्याचं उत्पादन केलं तर ते आपल्या इथे संपू शकतंय. आणि अशामुळे हा व्यवसाय माझ्या मते असा निवडावा की ज्याच्यातून आपल्या उदरनिर्वाहाचं नक्कीच साधन त्याच्यातून होऊ उपलब्ध शकतं. होऊ शकतं. आणि तुम्ही हे याचं उदाहरण आहात की खरोखरच स्वतःची जागा नसताना देखील भाडे करारावर जागा घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात आणि आज तो चांगल्या पद्धतीने तुम्ही करत आहात. म्हणजे ज्यांच्याकडे जागा नसेल तेही अशा पद्धतीने भाडेतत्वावर जागा घेऊन शेती करू शकतात. अगदी नक्की. खरंच तुमचा हा जो व्यवसाय आहे त्यामध्ये असंच तुम्हाला यश मिळत राहू दे, या आमच्याकडून शुभेच्छा. आणि तुम्ही इथे येऊन आमच्या श्रोत्यांना तुमचे शेती व्यवसायातले अनुभव सांगितलेत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. आत्ताच आपण भाजीपाला आणि कडधान्य लागवडीची शेती करणारे यशस्वी शेतकरी संदेश लिंगायत यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय, पण पुन्हा आपली भेट उद्याच्या कार्यक्रमात होणार आहे. नमस्कार.